मित्रांनो नमस्ते. आमच्या KBP एज्युकेशन यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याकडे ह्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे 2-3 महिने आपल्या हातामध्ये आहेत, तेवढा वेळ आपल्या हातामध्ये आहे. जेव्हा कधी हे लॉकडाऊन पूर्णपणे उठेल, शाळा कॉलेजेस सुरू होतील, वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घ्यायला सुरू होईल, तोपर्यंतचा जेवढा वेळ आपल्याला उपलब्ध आहे तेवढ्या वेळाचा सदुपयोग आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे, एक विद्यार्थी म्हणून कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एक स्टुडंट म्हणून आपल्याला कोणत्या पद्धतीची मुलांना तयारी करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी तयारी करायला पाहिजे. तर जे विषय कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला थोडेसे अवघड जातात, गुण मिळवायला पूर्ण तयारी करावी लागते, त्यासाठीचा वेळ आपल्याला उपलब्ध होत नाही. आणि म्हणून अंकगणित असेल, सायन्स असेल म्हणजे विज्ञान असेल आणि चालू घडामोडी या 3 सब्जेक्टचा तर अभ्यास आपल्याला ह्या कोविड-19च्या या कालावधीमध्ये जेव्हा आपल्याला फारसं काही काम नाही, बाहेर पडता येत नाही, त्या काळामध्ये आपल्याला या 3 सब्जेक्टचा अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे 3च सब्जेक्ट का, तर बऱ्याच मुलांशी बोलल्यानंतर किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांशी चर्चा केल्यानंतर मग त्याच्यामध्ये अगदी पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, वेगवेगळ्या खात्यातल्या भरतीपासून अगदी PSI, STI, ASO या परीक्षा, फार अगदी राज्यसेवेच्या CSAT परीक्षा, या सर्व परीक्षांच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येतं आपल्या की साध्या साध्या गोष्टी अंकगणितामधल्या असतात, साधे साधे थेरम असतात किंवा साधे साधे नियम असतात की शून्याने एखाद्या संख्येला भाग घालवल्यानंतर काय येतं किंवा शून्याला एखाद्या संख्येनं भाग घालवल्यानंतर उत्तर काय येतं, त्या साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, कारण आपण एवढा डिटेलमध्ये त्याचा अभ्यास केलेला नसतो. आणि म्हणून 3 सब्जेक्टचं टार्गेट आपल्यापुढे ह्या मोकळ्या वेळामध्ये असायला पाहिजे. तर ते कोणते 3 सब्जेक्ट मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे, एक अंकगणित बुद्धिमापन चाचणी, दुसरा सामान्य विज्ञान की ज्याच्यामधले अतिशय डिटेलमध्ये काही मुद्दे आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत, आणि तिसरा सब्जेक्ट आहे तो चालू घडामोडीचा. आणि म्हणून ज्या सब्जेक्ट या 3 सब्जेक्टमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळतात, चालू घडामोडी हा थोडासा अनिश्चित व्यापक किंवा मर्यादा नसलेला सिलेबस म्हणतो आपण. चालू घडामोडीमध्ये केव्हा कोणते प्रश्न विचारतील हे सांगता येत नाही. अंकगणित आपल्याला सोपं वाटतं, पण ज्यावेळेला आपण सोडवायला जातो त्यावेळेला अतिशय अवघड अशी त्याच्या स्टेप्स असतात. आणि म्हणून हमखास ज्याचे मार्क्स मिळतात आपल्याला, हमखास ज्याचे गुण मिळतात आपल्याला, अशा अंकगणिताचा चांगल्या पद्धतीनं भीती न घेता, दडपण न घेता जर आपण अभ्यास केला, तोही मुळापासून बेसिकपासून जर अभ्यास केला ह्या वेळामध्ये, तर मला वाटतं अंकगणितातले बुद्धिमापन चाचणीतले चांगल्यात चांगले मार्क आपल्याला मिळू शकतील. त्याच्यासोबतच आणखी आपण सामान्य विज्ञान आणि त्याच्यानंतर मग चालू घडामोडी सायमल्टेनियसली असे लेक्चर्स आपण बनवत आहोत. 3 विषयावरती जास्तीत जास्त आपण भर देत आहोत. मित्रांनो, त्यासाठी अंकगणिताचा सिलेबस आपल्याला माहिती आहे. आपण 2-3 वेळा कदाचित परीक्षा दिली असेल, कदाचित दिली नसेल. आपण 11-12वी पासून जर परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी इच्छुक असाल तर निश्चितपणानं ही योग्य वेळ आहे की कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारलं जाणारं अंकगणित, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला विचारले जाणारे बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न, चालू घडामोडीचे प्रश्न, सामान्य विज्ञानांचे प्रश्न, साधारणपणे 1-2 महिन्यामध्ये हा संपूर्ण सिलेबस आपण या लेक्चर वाईज एक टॉपिकवरती लेक्चर घेऊन आपण पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, हे 3 सब्जेक्ट जर चांगल्या पद्धतीनं तुमचे कव्हर झाले तर राहिलेला भाग जो सिलेबसचा भाग आहे तो कव्हर व्हायला वेळ लागत नाही. आणि बेसिकली आर्ट कॉमर्स जी मुलं असतात ती थोडीशी विज्ञानामध्ये मागं पडतात, अंकगणितामध्ये मागं पडतात. अगदी चुटकी सरशी स्कॉलरशिपची मुलं छोटी या परीक्षांची गणितं सोडवतात, पण आपल्याला वेळ लागतो सोडवायला, कारण आपण हे नैसर्गिक संख्या असतील, गणिताचे वेगवेगळे चक्रव्याढ व्याज, सरळ व्याज, भागीदारी, नफा तोटा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, पदावली, काळ, काम, वेग या सर्वावरची गणित असतील, आपण ही स्कॉलरशिपला ही गणितं पूर्वी सोडवलेली असतात. पण आत्ता एवढी वर्ष झाल्यानंतर जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतो तेव्हा मात्र ही गणितं सोडवायला आपल्याला वेळ लागतो, कारण त्यावेळी शिकलेल्या काही ट्रिक्स असतात किंवा त्यावेळेला शिकलेले काही शॉर्टकट्स असतात आपल्याला आता आठवत नाहीत. आणि म्हणून बेसिकली पहिल्यापासून आपल्याला मुळापासून या विषयाचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून आज आपण अंकगणितासंबंधीचा एक टॉपिक जो संख्या या नावाचा आहे तो टॉपिक आपण बघणार आहोत. मित्रांनो, अंकगणित म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे नेहमी थोडंसं अवघड परिस्थिती आल्यासारखी वाटते. अंकगणित म्हणलं की अनेकांच्या पोटामध्ये गोळा उमटल्यासारखं उठल्यासारखं होतं, कारण अंकगणितामध्ये कितीतरी मुलं कमी मार्क्स मिळवतात,
किंवा अंकगणितामध्ये हवे तेवढे मार्क्स मिळत नसल्यामुळं अनेक जणांना पोस्ट सुद्धा मिळालेली नाही. मग कधी 2 मार्क 3 मार्क 4 मार्क कमी पडलेले असतात आणि मग 1 2 3 मार्कांनी ज्यावेळेला आपली पोस्ट जाते, पोस्ट हुकते, नोकरी हुकते, त्यावेळेला होणारं दुःख कितीतरी तीव्र असतं. आणि म्हणून त्याच्यावर उपाय म्हणून आपण काही बेसिक जे गणित असतात, काही बेसिक मूळ नियम असतात. संख्या अतिशय सोपा वाटणारा शब्द आहे. काय संख्येमध्ये आहे? 0 1 2 3 पासून अनंत अशा संख्या असतात. पण याच्यामध्ये परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न कशा पद्धतीचे असतात ते समजावून घेऊन आपल्याला संख्या हा चॅप्टर बघावा लागेल. जर आपण अभ्यासक्रम गणिताचा बघितला, अंकगणिताचा, तर लक्षात असेल तुमच्या की तुम्ही पाहिला असेल पुस्तकामध्ये, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे. संख्या चॅप्टर घेतला तर वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या येतात. त्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या, समसंख्या, विषम संख्या, पूर्णांक, अपूर्णांक, वास्तव, अवास्तव, परिमेय, अपरिमेय या पद्धतीच्या सगळ्या संख्या येतात. मूळ संख्या येतात, जोडमूळ संख्या येतात. याच्याशिवाय सरासरी येते, याच्याशिवाय भागीदारी येते, नफा, तोटा, सेकडेवारी याचा समावेश होतो. वर्गमूळ, घनमूळ, घन, वर्ग हे सगळं काढावं लागतं याच्यामध्ये. याच्याशिवाय चक्रव्याढ व्याज येतं, सरळ व्याज येतं. याच्यानंतर काळ, काम, वेग याच्यावरचे गणित येतात आपल्याला. याच्याशिवाय आणखी व्यस्त प्रमाण, समप्रमाण, विरुद्ध संख्या यासारखे सगळे प्रश्न येतात. आणि म्हणून ह्या प्रश्नांची बेसिक माहिती जर आपल्याला असेल तर हे प्रश्न आपण पट सोडवू शकतो. आणि एकमेव हक्काचा असा जो विषय आपल्या गणिताचा, त्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क आपण मिळवू शकतो. हे अवास्तव नाही, हे अशक्य नाही, तर हे सर्व शक्य आहे. तर आपण सुरुवात करूया. अंकगणितामधला पहिला चॅप्टर आहे संख्या नावाचा. संख्यांची जर नावं बघितली आपण तर थोडंसं गोंधळायला होईल किंवा गोंधळ होईल, आपला कन्फ्युजन होईल. पण नावं बघितल्यानंतर लक्षात येईल की संख्या असतात तर किती प्रकारच्या. आणि म्हणूनच याच्यामध्ये पहिली एक नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, त्रिकोणी संख्या, पूर्ण संख्या, संयुक्त संख्या, विरुद्ध संख्या एवढे प्रकार आहेत. अगदी आपण बघितलं याच्यामध्ये पूर्णांक संख्येमध्ये किंवा अपूर्णांक संख्येमध्ये तर दशांश अपूर्णांक येतं, आवर्ती अपूर्णांक येतं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं जेवढे आपण संख्यांचे प्रकार बघू तेवढ्या जास्त पद्धतीने ह्या संख्यांचे प्रकार असतात. तेवढे संख्यांचे प्रकार जास्त असतात. आणि म्हणून आपल्याला एक 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 या पद्धतीने या संख्यांची माहिती घ्यावी लागेल. तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या. 0 ही नैसर्गिक संख्या नाही. -2, -3, -4, -1 या सुद्धा नैसर्गिक संख्या नाहीत. म्हणजे 0 आणि निगेटिव्ह संख्या सोडून, वजा संख्या सोडून, मायनस संख्या सोडून किंवा ऋण संख्या सोडून ज्या राहतात त्या सर्व संख्या या नैसर्गिक संख्या असतात. म्हणजेच 1 2 3 4 5 पासून असं जिथपर्यंत आपण मोजू शकतो, अनंतपर्यंत मोजू शकतो, त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. म्हणजे नैसर्गिक संख्या डोळ्यापुढे घ्यायच्या असतील तर 0 घ्यायचा नाही, ऋण संख्या घ्यायच्या नाहीत. 1 पासून पुढच्या सर्व संख्या जेवढ्या आपण मोजू शकतो, इन्फिनाइट पर्यंतच्या संख्या, त्याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. म्हणजे हा मुद्दा क्लिअर झाला की 1 पासून पुढच्या सर्व 0 आणि ऋण संख्या सोडून बाकीच्या सर्व संख्या आहेत त्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. दुसरी संख्या आहे समसंख्या. ज्या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 आणि ज्या संख्येला समसंख्येनं भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. म्हणजे शेवटी काय पाहिजे? 0 सुद्धा पाहिजे शेवटी. 0 2 4 6 8 असे जे अंक एखाद्या संख्येच्या शेवटी असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो. किंवा एक सोपी व्याख्या आपण लक्षात ठेवायची, ज्या संख्येच्या शेवटी किती का मोठी संख्या असेना, ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 अशा समसंख्या असतील, एकक स्थानी समसंख्या असतील, अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. म्हणजे एकक स्थानचा सर्वात शेवटचा अंक जर आपण बघितला तर तो सम पाहिजे आणि हा सम अंक असेल त्या संख्येच्या शेवटी तर त्याला आपण समसंख्या म्हणतो. विषम संख्येचं पण त्याच पद्धतीने आहे. फक्त विषम संख्या वेगळ्या असतात. समसंख्या 2 3 4 6 8 असं आपण म्हणत जातो. विषम संख्या 1 3 5 7 अशा पद्धतीने म्हणजे एकाड एक संख्या, त्याला आपण विषम संख्या म्हणतो. 1 ते 100 पर्यंत जर बघितले आपण तर विषम संख्या किती असतात आणि समसंख्या किती असतात बघा. 1 ते 100 पर्यंत आपण जर काउंट केलं, आपण मोजलं तर निम्म्या समसंख्या असतात, निम्म्या विषम संख्या असतात. म्हणजे 50 झाल्या समसंख्या, 50 झाल्या विषम संख्या 1 ते 100 मध्ये.
म्हणजे एकाड एक संख्या ज्या असतात त्या विषम संख्या असतात आणि समसंख्या पण असतात. म्हणजे 2, 4, 6, 8 अशा आपण एकाड एक समसंख्या मोजत जातो आणि 1, 3, 5, 7 यांना आपण विषम संख्या म्हणतो. आणि म्हणून ज्या संख्येच्या शेवटी कितीही मोठी संख्या असली तर ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7 0 नाही, 1, 3, 5, 7 अशा विषम संख्या ज्या संख्येच्या शेवटी असतात त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो. दुसरी गोष्ट, मूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येला त्याच संख्येनं भाग जातो किंवा 1 न भाग जातो. ज्या संख्येला त्याच संख्येनं किंवा 1 न भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. प्रामुख्यानं एक लक्षात ठेवा, ज्या संख्येला त्याच संख्येनं भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. 1 ते 100 पर्यंतच्या अशा कोणत्या मूळ संख्या आहेत की ज्याला त्याच संख्येनं भाग जातो? तर 1 ही मूळ संख्या नाही. लक्षात ठेवायचं नाही, 1 ही मूळ संख्या नाही, ती बाजूला काढा. मूळ संख्या ऍक्च्युली सुरुवात होते ती 2 पासून. 2, 3, 5, 7 बघा, जर ही संख्या घेतली आपण मूळ संख्या तर त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, फक्त त्याच संख्येनं भाग जातो आणि उत्तर 1 येतं. म्हणजे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 अशा टोटल संख्या 1 ते 100 पर्यंत किती आहेत? तर त्या संख्या आहेत 25. म्हणजे प्रश्न पुन्हा इथं तयार होतो की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची संख्या किती आहे? 1 ते 100 पर्यंत मूळ संख्यांची संख्या आहे 25. या जर आपण संख्या मोजल्या तर या मूळ संख्यांची संख्या होते 25. आता या मूळ संख्या कशा ओळखायच्या? तर आपण 1 पासून पुढे असं बोलत गेलो, म्हणत गेलो तर अशा काही संख्या असतात 1 ते 100 पर्यंत किंवा पुढेही असू शकतील, पण 1 ते 100 पर्यंत किंवा अशा संख्या की ज्यांना कोणत्याही संख्येनं भाग जात नाही त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. 1 ही मूळ संख्या नाही, त्यामुळे 1 ला मूळ संख्येचा दर्जा द्यायचा नाही. मूळ संख्या 2 पासून सुरू होतात. आता असे काय वेगवेगळे प्रश्न पण तयार होऊ शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकतात. 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती आहेत? 50 आहेत. 1 ते 100 पर्यंत विषम संख्या किती आहेत? 50 आहेत. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? तर त्या 25 आहेत. म्हणजे मूळ संख्या शोधत असताना ह्या संख्या बघायचं 1 ते 10 पर्यंत किती आहेत, 1 ते 10 ते 11 ते 20 पर्यंत किती आहेत, 21 ते 30 पर्यंत किती आहेत, 1 ते 50 पर्यंत किती आहेत, 1 ते 100 पर्यंत किती आहेत, 50 किंवा 51 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत, या सगळ्याचं टिपण आपल्याकडे असायला पाहिजे. आता जोड मूळ संख्या कशा ओळखायच्या? तर जोड मूळ संख्या म्हणजे दोन्ही अशा संख्या की ज्या लागोपाठ यायला पाहिजेत, त्याच्यामध्ये क्रमानं कितीचं अंतर असायला पाहिजे? तर 2चं अंतर असायला पाहिजे. अशा जोड संख्या ज्याला आपण मूळ संख्या म्हणतो त्याला जोड मूळ संख्या का म्हणायचं? तर त्या जोड्या असतात की ज्या जोड्यामध्ये 2चा फरक असतो. 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्याची जोडी असेल तर त्याला आपण जोड मूळ संख्या म्हणतो. म्हणजे 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांची जोडी त्याला आपण जोड मूळ संख्या म्हणतो. किती जोड्या आहेत बघूया. तर एकूण 8 जोड्या आहेत. बघा इथं 3 ते 5 किंवा 3 व 5 ही एक जोडी जर आपण घेतली मूळ संख्यांमधली तर त्याला आपण जोड मूळ संख्या म्हणतो. म्हणजे 3, 5 आलं, त्याच्यामध्ये 5 आणि 7 बघा फरक कितीचा आहे. 3 ते 5 मध्ये 2चा फरक आहे, 5 ते 7 मध्ये 2चा फरक आहे. या मूळ संख्या आहेत म्हणून याला जोडमूळ संख्या म्हणतो आपण. म्हणजे 3 आणि 5, 5 आणि 7 हे 2 जोड्या झाल्या. दुसरी गोष्ट 11 ते 13 ह्याच्यामध्ये 2चा फरक आहे, दोन्ही मूळ संख्या आहेत, ही एक जोडी झाली. 29, 31 ही एक जोडी झाली. 41, 43 ही एक जोडी झाली. 59, 61, 71, 73 ही एक जोडी झाली. अशा जोड्या मूळ संख्यांच्या घ्यायच्या की ज्याच्यामध्ये 2चा फरक असेल त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. मूळ संख्या या सगळ्या ज्याला त्याच संख्येनं भाग जातो, पण जोडमूळ संख्यांची जोडी कोणती? ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असेल त्या जोडीलाच आपण जोडमूळ संख्या म्हणतो. म्हणजे जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या 8 आहेत हे लक्षात ठेवा. टोटल 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25. पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? तर पुन्हा 1 पासून अनंत पर्यंत ज्या मोजतो आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं मोजत आपण इन्फिनाइट अनंत पर्यंत जातो की ज्याला कुठेही सीमा नाही आणि म्हणून त्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणतो. पूर्णांक संख्यामध्ये 0 येत नाही, आपण व्यवहारात त्याचा वापर करत नाही. पूर्णांक संख्येमध्ये काय येत नाही? ऋण संख्या येत नाही, कारण त्याचा आपण व्यवहारामध्ये वापर करत येत नाही.
कधी आपण बघितलंय का असं -7 रुपीज आपण दिले, -50 रुपीज कोणाकडून तरी घेतले? म्हणून याचा व्यवहारामध्ये अंकगणितीय व्यवहारामध्ये वापर केला जात नाही. म्हणून पूर्णांक संख्या ह्या 1 पासून सुरू होतात अनंतपर्यंत, त्याला आपण n असं म्हणतो. अपूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येचं उत्तरच पूर्णांक मध्ये येत नाही, ज्या संख्येचं उत्तर पूर्णांक मध्ये येत नाही त्याला आपण अपूर्णांक संख्या म्हणतो. 3/5 घेतलं तर हे पूर्णांक संख्या होत नाही, ही झाली अपूर्णांक संख्या. 5/7 घेतलं तर ही झाली अपूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या होत नाही. 2.5 ही झाली अपूर्णांक संख्या, भले ती दशांश अपूर्णांक असे ना, पण ही संख्या पूर्णांक संख्या होत नाही आणि म्हणून याला आपण अपूर्णांक संख्या असं म्हणतो. पुढची परिमेय संख्या कशाला म्हणायचं पहा. अंकगणितात वापर होऊ शकत असलेल्या जेवढ्या संख्या आहेत किंवा अंकगणितामध्ये झिरोचा वापर केला जातो, वजाचा वापर केला जातो, म्हणजे धन आणि ऋण संख्यांचा वापर अंकगणितात केला जातो. याच्याशिवाय परिमेय संख्यांचं उत्तर आपल्याला काढता येतं पूर्णांकमध्ये. समजा स्क्वेअर रूट किंवा √16 घेतला आपण, किती वर्गमूळ येते? स्क्वेअर रूट मध्ये किंवा वर्गमुळामध्ये 16चं उत्तर 4 येते. का असं येते? 4.532 किंवा 4.1 असं येत नाही. √16 असेल किंवा स्क्वेअर रूट मध्ये 16 असेल, वर्गमुळामध्ये 16 असेल तर त्याचं उत्तर 4 येतं. वर्गमुळामध्ये 36 असेल तर त्याचं उत्तर आपल्याला किती इथं देता येतं? 6 देता येतं. म्हणजे याची उत्तरं निघतात, ही पूर्णांक संख्यामध्ये निघतात आणि म्हणून अंकगणितामध्ये वापर होत असलेल्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो की ज्याची उत्तरं पूर्ण संख्येमध्ये काढता येतात. दुसरी गोष्ट, अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं? तर ज्याची उत्तर आपल्याला काढता येत नाहीत पूर्णांकमध्ये, म्हणजे √7 हे व्यवहारिक आपण कधी वापरत नाही व्यवहारामध्ये. अंकगणितामध्ये मात्र याचं उत्तर निघू शकतं. कसं निघू शकतं? √7 किंवा स्क्वेअर रूट किंवा वर्गमुळामध्ये 7 असेल किंवा 11 असेल, याचं उत्तर आपण अंकगणितीय पद्धतीनं नाही काढू शकत. मग त्याचं उत्तर आपण लॉग टेबलनं काढू शकतो, त्याचं उत्तर पॉईंटमध्ये येऊ शकतं. व्यवहारामध्ये याचा वापर नाही करू शकत. तर ज्या अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं की ज्याचं उत्तर आपण पूर्णांकमध्ये काढू शकत नाही, त्याला आपण उत्तर निघू शकतं पण पूर्णांकमध्ये निघू शकत नाही, त्याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. अपरिमेय आणि परिमेय लक्षात आलं का पा? ज्याची उत्तरं काढू शकतो पूर्णांकमध्ये त्या परिमेय संख्या, ज्याची उत्तरं पूर्णांकमध्ये निघू शकत नाहीत त्याला अपरिमेय संख्या. अपरिमेय आणि परिमेय या दोन्ही संख्यांना मिळून आपण वास्तव संख्या असं म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये समावेश परिमेय संख्यांचा पण होतो, ज्याच्यामध्ये समावेश अपरिमेय संख्यांचा होतो आणि म्हणून या दोन्हीचा समावेश ज्याच्यामध्ये होतो त्याला वास्तव संख्या म्हणतो आपण, कारण यांची उत्तरं आपण काढू शकतो. इज इट राईट? दुसरी गोष्ट, अवास्तव संख्या. अवास्तव संख्येची उत्तरच आपण काढू शकत नाही. का उत्तरं काढू शकत नाही? आता मला एक सांगा, -7 स्क्वेअर रूट मध्ये दिलेला आहे किंवा -11 हे वर्गमुळामध्ये दिलेलं आहे, याचं उत्तर आपण कोणत्याही पद्धतीनं काढूच शकत नाही. आणि ज्याची उत्तरं काढू शकत नाही आपण, ज्याचा वापर आपण अंकगणितामध्ये करू शकत नाही, त्याला आपण अवास्तव संख्या असं म्हणतो. म्हणजे वास्तवामध्ये नसलेल्या संख्यांना अवास्तव संख्या असं म्हणतो आपण. तर मित्रांनो, या झाल्या संख्या. याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? तर इथं लिहिलंय 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार घ्यायचा. म्हणजे 5 × 35 किंवा 4 × 5 20 असेल, किंवा अशा 2 क्रमवार संख्या कशा घेऊ शकतो आपण? पुन्हा एकदा पहा, त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार करायचं आणि त्याला 2 भागल्यानंतर त्रिकोणी संख्या येते. क्रमवार 2 संख्या घ्या नैसर्गिक, 4 × 5 20, 4 आणि 5 या 2 संख्या आपण घेतल्या. म्हणजे कोणत्या? 4 × 5/2 त्रिकोणी संख्या कशी काढायची पहा. मी काय म्हटलं? 2 क्रमवार नैसर्गिक संख्या 4 आणि 5 कोणत्याही घेऊ शकतो. 11 12 13 14 15 16 2 3 4 5 कोणत्याही घेऊ शकतो आपण. 2 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्यानंतर त्याला 2 न भागायचं म्हणजे त्रिकोणी संख्या मिळते. हे सूत्र MPSCच्या परीक्षांना बऱ्याच वेळेला विचारलं गेलेलं आहे. त्रिकोणी संख्येचा गुणाकार किंवा पाया काय, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्याचं सूत्र काय, कसं सोडवायचं. म्हणजे 4 × 5 20 आलं, म्हणजे 20/2, 2 20, हे 10 ही संख्या आली त्रिकोणी संख्या. 10 ही त्रिकोणी संख्या आहे का नाही ओळखायचं असेल तर आपल्याला 4 × 5/2 हे उलट करू शकतो आपण. म्हणजे त्रिकोणी संख्या काढायची असेल तर आपल्याला 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2 हे सूत्र लक्षात ठेवावं लागेल. 13 पूर्ण संख्या काय आहे?
झिरो आणि नैसर्गिक संख्या ह्या सर्व संख्यांचा समावेश पूर्ण संख्यामध्ये होतो. पूर्ण संख्या झिरो ही पूर्ण संख्या आहे, झिरोचा वापर केला जातो. 0 1 0 असेल तर 10 म्हणतो, 2 शून्य घेतले एक वर तर 100 म्हणतो आपण. म्हणजे झिरो आणि सर्व नैसर्गिक संख्या ज्याची व्याख्या आपण इथं बघितलेली आहे 1 पासून पुढे अनंतपर्यंत त्या सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. दुसरं संयुक्त संख्या कशाला म्हणायचं तर दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्माण झालेली ती संख्या पाहिजे. 7 ही संख्या संयुक्त आहे का? कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 7 येतो तर 7 कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार येत नाही. 8 कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार येतो? 4 दुनी 8 देतो. 4 ही संख्या संयुक्त आहे, 2 गुणिले 2 चं उत्तर 4 येतं. 3 गुणिले 3 चं उत्तर 9 येतं, संयुक्त संख्या आहे. 4 पंचे 20, 20 ही संयुक्त संख्या आहे. पण 19 संयुक्त संख्या नाही, 3 संयुक्त संख्या नाही, 2 संयुक्त संख्या नाही. म्हणजे संयुक्त संख्या ओळखण्यासाठी आपल्याला दोन संख्यांच्या गुणाकारातून निर्माण झालेली एखादी संख्या असेल तर त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. त्याच्यानंतर विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं? त्याला व्यस्त संख्या असंही म्हटलं जातं. -9 असेल तर त्याची विरुद्ध संख्या 9 होते. -7 असेल तर त्याची विरुद्ध संख्या 7 होते. -4 असेल तर त्याची विरुद्ध संख्या 4 होते. किंवा 4 असेल तर त्याची विरुद्ध संख्या -4 होते. 10 असेल तर त्याचं व्यस्त म्हणजे विरोधी संख्या किती होते? -10 होते. 20 असेल तर त्याची विरुद्ध संख्या -20 होते. त्याला आपण विरुद्ध संख्या असं म्हणतो. तर मित्रांनो, हे बेसिकली लक्षात ठेवायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परीक्षेला जाताना हे सगळं माहिती पाहिजे किंवा एक्झाम ओरिएंटेड ज्याला तयारी म्हणतो आपण. संख्या म्हणजे काय सोपा आहे, मूळ संख्या म्हणजे काय लगेच लक्षात राहतात, सम विषम तर काय डाव्या हातचा मळ आहे. पण ज्या वेळेला परीक्षेमध्ये हे प्रश्न येतात त्यावेळेला आपली गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. म्हणून हा भाग सुरुवातीपासून जर आपण क्लिअर केला तर नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या, वास्तव संख्या, अवास्तव संख्या, पूर्णांक, दशांश अपूर्णांक, वेगवेगळी त्रिकोणी संख्या, या सगळ्या संख्या आपल्या तोंडपाठ असायला पाहिजेत. बघितलं की लक्षात आलं पाहिजे की ही संख्या कोणती आहे. आणि म्हणून आपण नैसर्गिक, सम, विषम, मूळ, जोडमूळ, पूर्णांक, अपूर्णांक, परिमेय, अपरिमेय, वास्तव, वास्तव, त्रिकोणी, पूर्ण, संयुक्त आणि विरुद्ध संख्या पाहिलेल्या आहेत. याच्यामध्ये परीक्षेला या सगळ्यावरती प्रश्न विचारलेले आहेत कधी ना कधी. समजा एखाद्या वर्षी परिमेय जोडमूळ संख्यावर असेल, दुसऱ्या वर्षी संयुक्त संख्या ओळखा म्हणून असेल, त्रिकोणी संख्यावर तर बऱ्याच वेळेला क्वेश्चन आलेला आहे. आणि म्हणून गणितामधला एकही मार्क जाऊ नये, एकही गुण जाऊ नये. आणि या गुणांची मदत तुम्हाला एखादा अवघड विषय जर आला किंवा काय चालू घडामोडी असेल, सायन्स असेल तर ते भरून काढण्यासाठी गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडायला पाहिजेत. पोलीस भरतीचे जे विद्यार्थी असतात त्यांना तर गणित अतिशय महत्त्वाचं असतं. गणितावरच त्यांची पोस्ट डिपेंड असते. म्हणून त्यांनी तर गणिताचा असा सराव किंवा अशी माहिती ही मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे, अगदी गांभीर्यानं घ्यायला पाहिजे. कारण बरेचशीच मुलं पोलीस भरतीची हे गणित आलं नाही, ते गणित आलं नाही, सुचलं नाही, त्यावेळेला आठवलं नाही, अशा पद्धतींची त्यांची अवस्था होते. त्यांच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे. UPSC पासून PSI, MPSC, राज्यसेवा, पोलीस भरती, विभागीय भरती सगळी कोणतीही असेल, CRPF असेल किंवा आणखी इंडो तिबेटियन फोर्स, कोणत्याही सेंट्रल लेवलच्या सुद्धा परीक्षा असतील त्यांना सुद्धा हेच गणित असतं. म्हणून हे अंकगणिताचे आज आपण संख्या या चॅप्टरपासून सुरुवात केलेली आहे. अंकगणिताचे जेवढे लेक्चर्स होतील, जेवढे व्हिडिओ होतील, आपण संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर करत जाणार आहोत महिना दीड महिन्याच्या कालावधीमध्ये. तर सर्वांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा, सर्वांनी याचा फायदा घ्यावा. कारण एखादा विषय जर आपला फिक्स झाला एकदा आपल्या डोक्यामध्ये तर तो कधीच विसरत नाही. आणि त्या पद्धतीनं आपण याचं मूल्यमापन थोडंसं केलं पाहिजे. आणि मूळ संख्या असतील, जोडमूळ संख्या असतील, एकदा हा भाग फिक्स आणि फिट करून ठेवला आपल्या डोक्यामध्ये तर परीक्षा कोणतीही असो, कधीही असो, आपल्याला ते आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून चांगले मार्क्स मिळतील अशा दृष्टिकोनातून आपण याची सगळी तयारी करणार आहोत. त्या पद्धतीनं आपण हे समजावून घेत आहोत. मित्रांनो, मला आशा आहे तुम्हाला समजलं असेल. वेगवेगळ्या परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास ही गणिताची मालिका अत्यंत उपयुक्त आहे आणि त्या पद्धतीनं आपण हे कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.